विकास निधी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आल्यानंतर मला जनतेने निवडून दिलं. मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील, असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. ते विजयानंतर माध्यमांशी बोलत होते. मी या निवडणुकीमध्ये मी केलेली विकासाची कामं घेऊन जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये गेलेलो होतो आणि विशेषतः राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आल्यानंतर खूप मोठा निधी विकास कामांसाठी माझ्या मतदारसंघामध्ये मिळाला आणि त्या विकास कामांकडे बघूनच जनतेनं एवढा भरभरून पाठिंबा हा या निवडणुकीमध्ये मला दिलेला आहे. मी नम्रपणानं हा विजय स्वीकारतो आणि जे आश्वासन जे वचन मी माझ्या मतदारांना ह्या निवडणुकीमध्ये दिलं होतं ते 100% पूर्ण करण्याचा येणाऱ्या 5 वर्षात मी प्रयत्न करेन आणि ते पूर्ण करेन. आणि माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विशेष लक्ष हे सातारा जिल्ह्यावर पण आहे आणि विशेषतः माझ्या मतदारसंघावर पण आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे पुढच्या 5 वर्षात माझ्या मतदारसंघाचा अपूर्ण राहिलेला सगळा विकास आम्ही पूर्ण करू. मुख्यमंत्री पद पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना मिळू शकतं. थांबा. मुख्यमंत्री पदाचा निर्णय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीमधले घटक मित्र पक्ष हे एकत्र बसून त्यातला निर्णय घेतील. आमच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं कुठेही रस्सीकेस नाही, मुख्यमंत्री पदावरनं कुठेही चढाओढ नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.